तर ओबीसी महामोर्चातून वडेट्टीवारांनी सरकारला इशारा दिलाय, घात करणाऱ्याचा घात करण्याची तयारी ठेवा, आम्ही मुंबई ठाणे पुणे जाम केल्याशिवाय राहणार नाही, सारथी तुपाशी महाज्योती उपाशी असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. ओबीसी बांधवांनो, जागृत व्हा, लढण्यासाठी सिद्ध व्हा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा, हे या ठिकाणी मी सांगतोय. अरे आंख में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो. वो आप आंख में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो. अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे, लढणे की तयारी रखो, तो जिंदा रहोगे. जर हा जी.आर. रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. म्हणून आपणाला बांधवांनो, आपण यासाठी तयार राहावं अशी नम्रपणे विनंती करतो. मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. मग ओबीसीना किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, फोकल्यान घ्यायला, तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी, आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी, त्यांना 13,500 कोटी, आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती उपाशी, हे जे खरं आहे.